पुढची बातमी नॉट रिचेबल सेहर शेख मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळालेली आहे। वानखेडेवर क्रिकेटचा सामना पाहतानाचा तिचा फोटो समोर आलेला आहे। इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिनं गेम ओव्हर असा उल्लेख केलेला आहे। सेहर शेखनं विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे। बोगस ओबीसी प्रमाणपत्रामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सेहर शेख गेल्या 2 दिवसांपासून नॉट रिचेबल होत्या। सेहर शेख आणि युनुस शेख यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जावेद सिद्दीकी यांनी शासकीय अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बोगस प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केलेला होता। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। शुभम, नॉट रिचेबल असलेल्या सेहर शेखची इंस्टाग्राम पोस्ट समोर आली आणि तिनं कुठेतरी विरोधकांना एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न केला आहे। निश्चितच पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून बोगस जात प्रमाणपत्रामध्ये अडचणीत आलेल्या मुंबईतील एमआयएम पक्षातील सेहर शेख या नॉट रिचेबल होत्या आणि काल देखील त्यांच्या ऑफिसमध्ये असतील किंवा मुंबई शहरामध्ये पासून त्या उपस्थित नव्हत्या। त्यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांच्या गटनेत्यांनी अशी एकंदरीत माहिती दिली होती की त्यांच्या घरामध्ये काही चिंताजनक परिस्थिती जी आहे ती उडावलेली आहे। त्याचमुळे त्या ठाण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये जे आहेत उपस्थित नाहीयेत, तर त्या मुंबईमध्ये एकंदरीत असल्याची त्यांनी माहिती जी दिली होती। काल देखील सेहर शेख जे आहेत किंवा युनुस शेख जे आहेत त्या माध्यमांसमोर येणार होत्या। 11ची त्यांनी वेळ दिली होती, परंतु त्यानंतर देखील त्या माध्यमांसमोर आल्या नाही। ज्या दिवशी हा संपूर्ण प्रकार घडला त्या दिवसापासून आतापर्यंत जे आहेत कोणत्याही अधिकृतरित्या सेहर शेख व युनुस शेख यांनी जी आहे ती माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया जी आहे ती अद्यापही दिलेली नाहीये। त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये काही चिंताजनक परिस्थिती उडालेली असल्यामुळे त्या मुंबईमध्ये असल्याची देखील एकंदरीत माहिती जी आहे ती मिळत होती। आणि त्याच नंतर पाहिलं तर मुंबईमधील एका क्रिकेटच्या सामन्यामध्ये सेहर शेख जी आहे ती दिसून आलेली आहे। त्याचमुळे अनेक चर्चांना आता सध्या उदाहरणं आलेली आहेत। ही पोस्ट जी आहे ती सेहर शेख यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडियावरच्या अकाउंटवरती जी आहे ती पोस्ट करत व्हायरल केलेली आहे। त्या पोस्ट मध्ये गेम ओव्हर असा देखील त्यांनी उल्लेख जो आहे तो केलेला आहे। त्याचमुळे विरोधकांवरती पुन्हा एकदा निशाणा सेहर शेखने साधलाय का, त्यांना डिवचण्याचा कुठेतरी या सोशल मीडियाच्या पोस्ट मधून त्यांनी प्रयत्न केला का, असा एकंदरीत सवाल जो आहे तो उपस्थित केला जातो। त्याचमुळे दुसरीकडे देखील आपण पाहिलं तर सेहर शेख यांनी जो बोगस जात प्रमाणपत्र निदर्शनामध्ये आलेलं त्याबद्दल त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृतरित्या माहिती जी आहे ती दिलेली आहे। त्याचबरोबर दुसरीकडे त्या मुंबईतील एका क्रिकेट सामन्यामध्ये मॅच बघताना देखील दिसून आलेल्या आहेत। त्याचमुळे अनेक चर्चांना आता सध्या ठाणे शहरामध्ये पुन्हा एकदा उदाहरणं आलेली आहेत। त्याचबरोबर आजच्या या दिवसभरामध्ये सेहर शेख या देखील माध्यमांसमोर दुपारी 2 वाजता येणार असल्याचं समजलं जातं। त्याचमुळे आज नेमकं सेहर शेख व युनुस शेख दुपारी माध्यमांसमोर आल्यानंतर काय नेमकं खुलासा करतात, काय नेमकी बोगस जात प्रमाणपत्राबद्दल माहिती देतात, हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच शुभम, आपण पाहतोय की आता सेहर शेखच्या या व्हिडिओ नंतर, या इंस्टाग्राम पोस्ट नंतर विरोधकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद शुभम या सविस्तर माहितीसाठी।